नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ओला, उबर आणि रॅपिडो यांच्यासारख्या ॲप आधारित कॅब, बाईक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियननं शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. तेलंगण गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून संपूर्ण भारतातील ॲप आधारित ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संपामध्ये सहभागी होणार आहेत. सरकारनं किमान भाड्याची अधिसूचना त्वरित जारी करावी अशी मागणी युनियननं केलेली आहे. यापूर्वीच 31 डिसेंबर रोजी झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट आणि स्विगी यांच्यासारख्या प्लॅटफॉर्मवरील गिग वर्कर्सनी कमी मोबदला आणि कामाच्या कठीण परिस्थितीच्या विरोधामध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती संप केला होता. आता पुन्हा एकदा वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यांवरती उतरणार आहेत. GPWनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून ॲप आधारित वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासूनच्या ज्या काही प्रश्न पेंडिंग आहेत त्यावरती लक्ष वेधलंय. ओला, उबर, रॅपिडो आणि पोर्टरसारख्या कंपन्यांनी सरकारचा कोणताही अधिकृत भाड्याचा आराखडा नसल्यानं या कंपन्या स्वतःच्या फायद्यानुसार एकतर्फी भाडं ठरवतात. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना उत्पन्नावरती असुरक्षितता आणि अस्थिर कामाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचं युनियननं सांगितलंय. गडकरींना लिहिलेल्या पत्रामध्ये मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्व 2025 यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये नियामक देखरेख आणि भाड्यामध्ये पारदर्शकता आणि चालकांच्या उपजीविकेचं संरक्षण करण्याच्या तरतुदी आहेत. त्यामुळे या उपायांची त्वरित अंमलबजावणी करावी आणि केंद्र आणि राज्य शासनानं किमान आधारभूत भाडं जाहीर करावं अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली आहे. युनियनचं असंही म्हणणं आहे की हे भाडं ठरवताना मान्यताप्राप्त चालक आणि कर्मचारी युनियनशी चर्चा करणं आवश्यक आहे. याशिवाय प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी खाजगी वाहनांचा जो काही वापर केला जातोय त्यावरती कडक बंदी घालण्यात यावी किंवा अशा वाहनांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनिवार्यपणे रूपांतरित करण्यात यावं असा आग्रह देखील युनियननं धरलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ओला, उबर आणि रॅपिडो या चालकांचा शनिवारी संप आहे. त्यामुळे जर तुम्ही ओला, उबर बुक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.